सर्वप्रथम सर्वप्रथम कोल्हापूरकरांच्या भावना समजून त्यांना सपोर्ट करणाऱ्या आणि त्यांच्या सोबत उभा राहणाऱ्या सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वांचं खरं तर आभार मानलं पाहिजे, धन्यवाद दिलं पाहिजे। का म्हणतोय? कारण 150 वर्ष आपल्या देशावरती राज्य करणाऱ्या मगरूर व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या पूर्वजांनी असंच एकजूट आणि एकनिष्ठ होऊन संघर्षातून इथून पळवून लावलं होतं। त्याच पद्धतीने गेल्या 15 दिवसात एका मुक्या जनावराला न्याय मिळावा म्हणून अख्खं कोल्हापूर आणि तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या गोष्टीला सपोर्ट केला आणि कोल्हापूरकरांच्या बाजूने उभा राहिले आणि पैशाच्या जोरावरती सत्ताधाऱ्यांना नाचवणाऱ्या व्यापाऱ्याला झुकवलं आणि आपल्या मागण्या मान्य करून आपली हत्तीन परत कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला। म्हणून सर्वांचा आभार। मित्रांनो, गेल्या या 15 दिवसाच्या संघर्षातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे। आपल्या हक्कासाठी, आपल्या मूलभूत गरजांसाठी आपण जात पात धर्म पंथ न बघता यांनी तयार केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष न देता न भरकटता आपण असंही एकजूट होऊन जर रस्त्यावरती उतरलो आणि यांच्या विरोधात उभा राहिलो तर आपल्या सगळ्या मागण्या मान्य होतील आणि आपला देश सुद्धा विकसित राष्ट्र होईल। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन यांच्या विरोधात लढा देणं गरजेचं आहे। धन्यवाद।